जायच्या 2 महिन्या अगदी आला होता मिलिंद गवळींना अतुल परचुरेंचा कॉल। मिलिंद गवळीने केला शॉकिंग खुलासा। नवरा माझा नवसाचा, बिल्लू, यकीन, आम्ही 7 पुते आणि 2024 मध्ये प्रदर्शित झालेला अलीबाबा आणि 40शीतले चोर अशा अनेक मराठीसह हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते म्हणजेच अतुल परचुरे होय। अतुल परचुरेंचे 14 ऑक्टोबर 2024 ला दीर्घ आजाराने निधन झाले। आता अभिनेते मिलिंद गवळी यांनी एका मुलाखतीत अतुल परचुरेंच्या आठवणी सांगितल्या आहेत। सून लाडकी सासरची या चित्रपटात अतुल परचुरे व मिलिंद गवळी यांनी एकत्र काम केले आहे। चित्रपटातील एका सीन मध्ये या दोन्ही कलाकारांनी स्त्री पात्र साकारल्याचे पाहायला मिळाले। या चित्रपटाच्या शूटिंगची काही आठवण आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। त्यावर बोलताना मिलिंद गवळी यांनी म्हटले, हा चित्रपट खूप चालला। 4 थिएटर मध्ये तर द्रौप्य महोत्सव साजरा झाला होता। चित्रपटाचं शूटिंग पुण्यामध्ये एक ग्वालियर पॅलेस आहे तिथे झालं। त्या पॅलेस मध्ये आम्ही राहिलो। मी आणि अतुल एकाच खोलीत राहत होतो। पहिलं शेड्यूल सलग 47 दिवसाचं झालं। 47 दिवस आम्ही एकत्र होतो। त्यामुळे माझी आणि अतुलची खूप छान मैत्री झाली। एकतर तो कलाकार म्हणून वरच्या दर्जाचा फारच भारी होता, त्यामुळे तो पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली हे नाटक करत होता। अतुल परचुरेंबद्दल अधिक बोलताना मिलिंद गवळीने म्हटले, मला फारच वाईट वाटत आहे की आम्ही त्यानंतर एकत्र कधी काम केलं नाही। आई कुठे काय करते ही मालिका सुरू होती तेव्हा तो ती मालिका बघायचा। मला फोन करून आवर्जून सांगायचा की हा सीन चांगला आहे, तो सीन चांगला आहे। जायच्या अगदी 2 महिन्यांआधी मला फोन करून सांगितलं की आपण एक नाटक करूया। 2 वडिलांची गोष्ट आहे, तू आणि मी करूया। मी म्हटलं की अतुल ही मालिका किती दिवस अजून चालेल माहीत नाही आणि मला करता येईल की नाही, मला सांगता येत नाही वगैरे। तर अतुल बरोबरच्या रम्य आठवणी आहेत माझ्या आणि अतुलच्या तर खूप छान आठवणी आहेत। तो माणूस फार ग्रेटच होता, पण तो मित्र म्हणून खूप सच्चा होता। मिलिंद अतुल परचुरेंबद्दल बोलताना खूप भावुक होताना पण दिसले। तर मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेट्ससाठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा।